जर अपर मुख्य सचिव आणि जेडी कडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईला काय अर्थ आहे? UDID तपासणी करून 3 महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही. अध्यक्ष महोदय, खरं तर एकूण 359 हे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांची यादी आहे की बोगस प्रमाणपत्र मिळवायचे. मी स्पेसिफिक आपल्याला सांगतो, अहेरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत गणेश शहाणे यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडून अपर मुख्य सचिवांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितले यांच्यावर गुन्हा दाखल करा, चौकशी करा. किती दिवसात व्हायला पाहिजे? याला किती कालावधी असायला पाहिजेत? जर अपर मुख्य सचिव आणि जेडी कडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईला काय अर्थ आहे अध्यक्ष महोदय? म्हणून हे बघा अध्यक्ष महोदय, आता यांनी 24/10 पुन्हा दुसरं पत्र दिलं आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांनी जिल्हा सहाय्यक आयुक्ताला पत्र देऊन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं. कुठला राजकीय दबाव येतो एका अधिकाऱ्यावर कारवाई करायसाठी? आणि तो बोगस प्रमाणपत्र. असे 359 लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बळकवली आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की हे जे गणेश शहाणे नावाचे मुख्याधिकारी आहेत यांनी बोगस प्रमाणपत्र घेऊन ती नोकरी बळकावली आहे, ते कार्यरत अहेरी मुख्य नगर परिषदेमध्ये, यांच्यावर आपण किती दिवसात कारवाई करणार आहात? आणि स्पेसिफिक सांगा की कारण सर्व पत्रव्यवहार झालेला आहे, किती दिवसात कारवाई होईल हे सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरंटीवार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी आपल्याला अगोदर त्याचं उत्तर दिलंय की आम्ही जे यादी आमच्याकडे बोगस याची आली आहे त्याची आम्ही ऑलरेडी संबंधित ज्या विभाग, महसूल असेल, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना UDID तपासणी करून 3 महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं आहे सगळ्या डिपार्टमेंटला, GADच्या माध्यमातून पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच 3 महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल.